इरा आणि आर्यन भाग 3. पावसाळ्याची एक शांत सकाळ होती. रात्रीभर पडलेल्या पावसामुळे संपूर्ण गाव धुक्याच्या चादरीत हरवून गेलं होतं. इरा खिडकीत उभी राहून बाहेर पाहत होती. तिच्या मनात मात्र अनेक प्रश्न होते. आर्यनबद्दलचं तिचं प्रेम दिवसेंदिवस वाढत होतं, पण त्याच वेळी काहीतरी अनपेक्षित घडणार अशीही तिला जाणीव होत गेली. इतक्यात तिच्या मोबाईलवर आर्यनचा फोन आला. इरा, आज तुला भेटायचं आहे. खूप महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. इराच्या मनात धडधड सुरू झाली. ठीक आहे, मी येते, ती शांतपणे म्हणाली. दोघे त्यांच्या नेहमीच्या तलावाजवळ भेटले. पावसाचे थेंब अजूनही तलावाच्या पाण्यावर नाचत होते. आर्यन काही क्षण शांत राहिला. इरा, मला नोकरीची मोठी संधी मिळाली आहे. इराच्या चेहऱ्यावर आनंद उमटला. अरे वा, ही तर खूपच चांगली बातमी आहे. आर्यन हसला, पण त्याच्या डोळ्यात आनंदापेक्षा काळजी जास्त होती. पण ही नोकरी पुण्यात आहे. मला काही वर्षासाठी गाव सोडावं लागेल. हे ऐकताच इराचं हसू क्षणात विरलं. दोघांमध्ये काही क्षण शांतता पसरली. इरा हळू आवाजात म्हणाली, तुझं स्वप्न महत्त्वाचं आहे. आर्यन, मी तुला कधीच अडवणार नाही. आर्यनने तिचा हात हातात घेतला. मी परत येईन आणि परत आलो की सर्वात आधी तुझ्याशी लग्न करेन. इराच्या डोळ्यात आनंद अश्रू आले व नियतीला काहीतरी वेगळंच मान्य होतं. आर्यन पुण्याला जाण्याच्या आदल्या दिवशी गावात एक श्रीमंत उद्योगपती आला. त्याने इराला एका सामाजिक प्रकल्पासाठी कामाची संधी दिली. इराला तिच्या आई वडिलांची जबाबदारीही सांभाळायची होती. एकीकडे आर्यनचं स्वप्न, दुसरीकडे स्वतःचं भविष्य, आणि याच वेळी गावात एका अनोळखी व्यक्तीने इराबद्दल खोट्या अफवा पसरवायला सुरुवात केली. या अफवांमुळे आर्यनच्या कुटुंबातही गैरसमज निर्माण झाले. आर्यन पुण्याला जाण्याची तयारी करत होता, पण गावात पसरलेल्या अफवांमुळे त्याच्या आई वडिलांच्या मनात इराबद्दल संशय निर्माण झाला होता. आर्यन, त्या मुलीपासून दूर राहा, त्याचे वडील कठोर आवाजात म्हणाले. गावात तिच्याबद्दल चांगलं बोललं जात नाही. आर्यन शांतपणे उत्तराला, बाबा, मला इरावर पूर्ण विश्वास आहे. ती अशी मुलगी नाही. दुसरीकडे इरा त्या अफवा कोणी पसरवल्या याचा शोध घेत होती. तिची मैत्रीण सायली तिच्या मदतीला आली. इरा, मी काल चौकात एका माणसाला तुझ्याबद्दल खोटं बोलताना पाहिलं. कोणीतरी त्याला पैसे दिले होते, सायली म्हणाली. हे ऐकताच इराला धक्का बसला. काही दिवसांनी आर्यन पुण्याला निघून गेला. स्टेशनवर दोघे शेवटचे भेटले. मी लवकर परत येईन, आर्यन म्हणाला. इराने हसण्याचा प्रयत्न केला, पण तिच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. मी तुझी वाट पाहीन, ती म्हणाली. पुण्यात आर्यनने नवीन नोकरी सुरू केली. कामात तो यशस्वी होत होता, पण प्रत्येक संध्याकाळी त्याला इराची आठवण यायची. एका रात्री त्याच्या मोबाईलवर एक अनोळखी नंबरवरून संदेश आला. तुझी इरा आता तुझी राहिलेली नाही. तो संदेश पाहून आर्यन हादरला. त्याने लगेच इराला फोन केला, पण तिचा फोन बंद होता. दुसऱ्या दिवशी आर्यनला कळलं की इराच्या वडिलांची प्रकृती अचानक बिघडली असून तिला नोकरी आणि घर दोन्ही सांभाळावे लागत आहे. दरम्यान त्या अफवांमागचा खरा सूत्रधार अजूनही सावलीत लपलेला होता. त्याचा उद्देश फक्त एकच होता, इरा आणि आर्यनला कायमचं वेगळं करणं. आर्यन सत्य शोधण्यासाठी गावाकडे परत येण्याचा निर्णय घेतो, पण तो गावात पोहोचण्यापूर्वीच इरा अचानक बेपत्ता होते. इरा कुठे गेली? तिला कोणी पळून नेलं का? की ती स्वतःच निघून गेली? गावात इरा अचानक बेपत्ता झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. प्रत्येकाच्या तोंडी एकच प्रश्न होता, इरा कुठे गेली? आर्यन पुण्याहून थेट गावात पोचला.
स्टेशनवर उतरल्यापासून त्याच्या मनात अस्वस्थता होती. तो सरळ इराच्या घरी गेला. इराची आई रडत म्हणाली, काल सकाळी ती हॉस्पिटलसाठी निघाली होती. त्यानंतर ती घरी परतलीच नाही. आर्यन लगेच सायलीला भेटलं. सायलीने सांगितलं, इरा निघण्यापूर्वी मला एक मेसेज केला होता. तिने लिहिलं होतं, माझ्यावर विश्वास ठेव, मी चुकीचं काहीच केलं नाही. आर्यनला खात्री होती की इरावर काहीतरी संकट आलं आहे. दोघांनी मिळून गावातील CCTV फुटेज तपासण्याचा निर्णय घेतला. फुटेजमध्ये इरा बस स्थानकाजवळ दिसत होती. काही वेळाने एक काळी कार तिच्यासमोर थांबली आणि त्यानंतर ती कॅमेऱ्यात दिसलीच नाही. आर्यनने पोलिसात तक्रार दाखल केली. तपास सुरू झाला. 2 दिवसांनी पोलिसांना जंगलाजवळ इराची पर्स सापडली. त्यात तिचा मोबाईल नव्हता, पण एक छोटासा कागद होता. त्यावर फक्त एवढंच लिहिलं होतं, सत्य शोधायचं असेल तर जुन्या वाड्यात ये. हे वाचून आर्यन आणि सायली रात्रीच त्या जुन्या वाड्याकडे निघाले. वाड्याच्या आत सर्वत्र अंधार होता. अचानक वरच्या मजल्यावर कोणाच्या तरी मदतीसाठी ओरडण्याचा आवाज आला. तो आवाज इराचाच होता. आर्यन जिन्याकडे धावत सुटला, पण त्याच क्षणी त्याच्या मागून कोणीतरी जोरात दरवाजा बंद केला आणि संपूर्ण वाडा अंधारात बुडाला. पुढचा भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.